पोळी भाजी केली, पावडे वगैरे तळले आणि आता गरम मसाले भात करून आणला होता. अजून पण तो गरमच आहे. हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आपली सई आता शाळेत जायचं होतं. तिचा युनिफॉर्म नवीन तर तुम्ही बघितलाच व्हिडिओमध्ये. आज घातलं तिने, मस्त तयार झाली आणि इतकी म्हणजे घाई असते तिला शाळेत जायचं. जेवण बाकी होतं तरीही बॅग लावून बसलेली आहे, ऐकत नव्हती, बॅग काढायचीच नव्हती तिला. आणि डब्यासाठी आज तिचे मस्त असे फिंगर चिप्स तळत होते मी. तर इकडे बटाटे, 2 बटाटे यांना थोडेसे कट करून असे आणि पाण्यामध्ये उकळून मीठ टाकलं उकळताना आणि त्यानंतर ते थोडे सुकवले आणि त्यानंतर तेलामध्ये थोडेसे तळून घेतले. तर 2दा तळले मी. तर डिटेलमध्ये रेसिपी दाखवेल तुम्हाला कधीतरी निवंतपणे. असं काही घाईमध्ये सईसाठी केलं डब्याला आणि सईने डबा सगळं काही संपून आणला मस्त. हां, आज सईने युनिफॉर्म घातलाय. सई कशी दिसते कमेंटमध्ये नक्की सांगा. शूज, सॉक्स, ड्रेस, बेल्ट, हां एवढी तयारी. तू कशी कोणासारखे दिसते? पप्पासारखी दिसते का? चला वॉटर बॅग. चला, सईची शाळा आहे ना 8 वाजता असते. तर मग सईचे पप्पा मी तिला सोडवायला आले. तिचं म्हणणं असतं तुम्ही सोडवायला या. आणि इथे मग त्यांना ग्राउंडवरचं होतं त्यांचं ना, म्हणजे प्रार्थना वगैरे होणार होती ना. तर तिथे त्यांना उभं तिला सोडून दिलं आणि मस्तपैकी आता लाईनीमध्ये उभी राहिली बघा. आणि म्हटलं थोडा वेळ आम्ही तिथे थांबतो आणि मग ती क्लासमध्ये गेली की घरामध्ये आम्ही म्हणजे घरी निघून येतो. आणि त्यांची ह्या टीचर तर असं लाईनीमध्ये बघा, सई कशी बॅग धरून, तिच्या मागे ही छोटा मुलगा तिची बॅग धरून मस्त अशी लाईनीमध्ये चालत आहे. आणि आता आपली सई आवडीने शाळेत जाते. सईला शाळेत सोडलं आणि इथे आमच्या सिन्नरमध्ये मोठं गणपती. तर तुम्ही माझ्या बरेच व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. आणि काही आपल्या नवीन ताई आहे त्यांच्यासाठी. तर आमच्या इथे मोठा गणपती म्हणून खूप प्रसिद्ध आहे. तर मग आम्ही दर्शनाला आलो आज. तर सईला शाळेत सोडल्यानंतर आणि तिथे दर्शन घेतलं. शेजारी भैरवनाथाचंही मंदिर आहे, शनिदेवाचंही मंदिर आहे आणि शंकरांचंही मंदिर आहे. तर एकाच ठिकाणी भरपूर काही देवांचे मंदिर आहे. तर सगळ्या देवांचं आमचा छान मस्त दिवसाची सुरुवात खूप छान मस्त झाली आपल्या गणपती बाप्पांच्या दर्शनाने. आणि सगळ्या देवांचे दर्शन खूप मस्त झाले. वातावरण पण खूप छान होतं. तर सईला वेळ झालेला होता ना, त्यामुळे मग सईला आम्ही दर्शनाला नाही आणलं. सईला शाळेमध्ये सोडल्यानंतर आम्ही दर्शनाला आलो. आणि सईच्या आवरण्यापूर्वी ना तर लवकर उठलेली असते. ते बरेचसे कामं आहे ना शाळेत जाण्याच्या पूर्वी आवरून घेते. त्यानंतर मग शाळेतून आल्यावर पुन्हा काही बाकीचे काम असतात घरातली, ते आवरावर चालू असते. आणि आज आहे ना म्हणजे असं ऊन वगैरे नव्हतं जास्त काही. आणि हे आमचे ग्रामदेव श्री भैरवनाथ महाराजांचं हे मंदिर आहे. तर तुम्ही यात्रा होती तेव्हाही तुम्हाला दाखवलं होतं. खूप छान मस्त असं दर्शन तुम्हालाही आज व्हिडिओमार्फत भेटलं. तर जरा वेळ आम्ही इथे मंदिरामध्ये ना बसलेलो होतो.
चला आता घरातलं आवरलं, घरातलं काही शूट घेतलं कारण घरात खूप काम होतं, परत सईला घ्यायचं. सिन्नरमध्ये पण शेवायची ऑर्डर आहे, ते पण द्यायला चालली आहे. सिन्नरमध्ये पण मला शेवायच्या ऑर्डर असतात, तर त्या मी द्यायला गेली होती. काही मला पोस्ट ऑफिसमध्ये पण द्यायचे होते आणि सईची शाळा सुटली, सईला पण घेतलं आणि माझी थोडीशी मार्केटमध्ये कामं होती ती पण केली. तर हे बघा आपली सई मस्त लाईनीमध्ये चालली आहे. ओळख पण देत नव्हती शाळेमध्ये. मस्त आज टीचर का जाईल, परमिशन घेईल, त्यानंतर मग आमच्याकडे तर मस्त परमिशन वगैरे घेते ती टीचरची. तर हे बघा मस्त टीचरला हात लावत होती इकडे आणि अशी परमिशन घेतली आणि त्यानंतर मग आम्ही तिला घेतलं आणि मस्त तिला तिथे त्यांच्या शाळेमध्ये गार्डन आहे, म्हणजे झोके सरकुंडी वगैरे, तर ते खेळल्याशिवाय ती घरी येत नाही. तर तिला तिथे थोडा वेळ खेळवलं आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो. पुन्हा आज आपल्याला भरपूर अशी शेवई पॅकिंग करायची होती आणि ज्या ताईंना शेवई ऑर्डर करायची आहे ना त्याने लवकरात लवकर शेवई ऑर्डर करा, तर तुमची शेवई 2 ते 3 दिवसात येऊन जाईल. आणि ज्या काल काही ऑर्डरी मी काल दिलेल्या आहे आणि काही शेवई अजून पोचली नाही, तर पावसामुळे ना कुरिअर आहे ना थांबवलं जातं. म्हणजे ज्या ऑफिसमध्ये असतात ना तिथे ते कुरिअर पुढे पाठवत नाही, त्यामुळे 1-2 दिवस पावसामुळे लेट होऊ शकतं. म्हणजे ज्या ठिकाणी आता पुणे वगैरे भागाकडे पाऊस असेल ना तर तिथलं कुरिअर यायला थोडासा वेळ लागेल. तर तुमचं शेवई तुमच्या घरापर्यंत म्हणजे लवकर येईल. तर मी म्हणजे सगळ्या काही ऑर्डर आता पाठवलेल्या आहे आणि बऱ्याच त्यांना भेटलेल्या पण आहे आणि आपली शेवई सगळ्या त्यांना खूप जास्त आवडलेली आहे. म्हणजे शेवईची गव्हाची आपल्या चांगल्या गव्हाची शेवई बनवते ना, टेस्ट वगैरे आणि बनवल्यानंतरही त्यांनी मला काही फोटो सेंड केलेले, ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आज एवढे काही बॉक्स पॅकिंग केले शेवईचे, काही देऊन आलो होतो कारण मग एवढे सगळे काही एका वेळेस देता येत नाही. आणि त्यानंतर कुरिअर ऑफिसमध्ये आता सईचे पप्पांनी मी देऊन आलो. घरी आल्यानंतर मस्तपैकी गरम चहा केला आणि आज आमच्या घरी आले ते पाहुणे. कोण आलेलं होतं तर माझे सासू सासरे भाटवाडीला राहतात ना ते. तर छान मस्त आज आमची मस्त अशी मेजवानी होणार आहे. तर चला व्हिडिओ संपूर्ण बघा. पूर्ण 15 लिटरचा डबा उचलला, बापरे. तर कुरिअर देऊन आली आणि पाऊस सुरू झाला. रिमझिम जास्त काही जोरात नव्हता, पण मग पाऊस आला की काही ना काही असं तळलेलं खाऊशी वाटतं. आणि आज आम्ही मस्त पावडी करणार आहे. तर माझे सासू सासरे पण आले होते ना आणि ताई पण होत्या, तर मस्त आमचा प्लॅन ठरला की पावडी करायचा. आणि बऱ्याच ताई म्हणजे कमेंट करतात की तुम्ही यामध्ये ना बटाट्याची चटणी नाही टाकत का, तर आम्ही बटाट्याची चटणी टाकूनही करतो आणि असे साधेही म्हणजे तळतो. आणि तुम्ही पण करून बघा न बटाट्याची चटणी टाकता, तर खूप छान मस्त लागते. आम्हाला आहे ना बटाट्याची चटणीपेक्षा असेच आवडतात आणि करायलाही सोपे आणि टेस्ट पण खूप छान मस्त लागते. तर पिठामध्ये ना मी लसूण आणि मिरच्यांची पेस्ट दळून टाकली, थोडासा ओवा टाकला, नॉर्मल सोडा टाकायचा, जास्त सोडा टाकायचा नाही, म्हणजे छान मस्त असं म्हणजे तेलकट होत नाही काही नाही. तर नॉर्मल टाकायचा चवेपुरता. मीठ टाकायचं. तिकडे माझ्या मिरच्या तळून झालेल्या होत्या, त्यावरती आई आता मीठ टाकत होत्या आणि एका साईडला आईने पीठ पण मळून घेतलं. आणि माझ्या सासूबाईंनी चुलीवरचा मस्त असा मसाले भात करून आणलेला होता, त्यामुळे मग स्वयंपाक काही जास्त करायचा नव्हता कारण त्यांनी भरपूर करून आणलं होता ताईंसाठी. तर चुलीवरचा मसाले भात ताईंना ना असं चुलीवरचा स्वयंपाक आवडतो ना, मग त्यांनी गरमागरम मसाले भात करून आणला होता. इकडे आमच्या आता पहिला आम्ही सगळेजण आता गरम पावडे खाणार आणि त्यानंतर आमच्या गप्पा वगैरे, त्यानंतर मग जेवण. आजचा दिवस खूप छान मस्त झाला. दिवसाची सुरुवातच खूप छान मस्त झाली होती ना. तुम्हाला ही व्हिडिओ बघून छान वाटलं ना, कमेंटमध्ये नक्की सांगा.
चला घरी आज ना माझे सासू सासरे आले, मस्त गरम पावडे, तर ते बाहेर मस्त पाऊस येतोय, आता थांबलाय. छान आहे का? तर सगळ्यांना ना पावडे खूप आवडले, म्हणजे अजिबात मध्ये तेल वगैरे नव्हतं ना, सगळ्यांनी आवडीने खाल्ले. आणि त्यानंतर मग आम्ही कालचं रिंगण सोहळा बघत होतो आणि बऱ्याच त्यांनी कालचा व्हिडिओ बघितला आहे. ज्या ताईंनी बघितला नाही ना त्यांनी नक्की बघा, कारण खूप बघण्यासारखं आहे. आणि बघा एवढं सगळं काही डब्बा भरसा मसाले भात करून आणलेला होता, आमच्या सगळ्यांचा आवडता मसाले भात. तुमच्याही फॅमिलीचा काय कोणता पदार्थ आवडतीचा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही माझ्या सासूबाईने ना तिकडून आहे ना मसाले भात करून आणलाय. आता आम्ही काही स्वयंपाक नाही केलं, पोळी भाजी केली, पावडे वगैरे तळले आणि आता गरम मसाले भात करून आणला होता. अजून पण तो गरमच आहे. चला आता आम्ही सगळे काही एकत्र जसं गोल करून मस्त जेवायला बसलो. असं जेवायला एकत्र खूप छान वाटतं. लोणचं पण खूप छान मस्त झालं आहे. तर लोणच्याची रेसिपी ज्या त्यांनी बघितली नसेल नक्की बघा, आपल्या चॅनलवरती आहे. तर चला इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.